मेहनत तर मी खूप घेत होते आणि व्हिडिओज फार काही चालत नव्हते. तो एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला आणि नमस्कार, मी प्रीती चाटे तुमचं स्वागत करते माझ्या या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझी YouTubeची जर्नी कशी होती ते शेअर करणार आहे. तुम्ही माझे जुने काही शॉर्ट्स पाहिले असतील तर त्यात काही रँडम व्हिडिओज आहेत, काही डान्स व्हिडिओज आहेत किंवा ट्रॅव्हल मिनी व्लॉग्स वगैरे आहेत. तर तेव्हा मी YouTube जर्नी म्हणजे माझी तेव्हापासून मी मानत नाही, कारण तेव्हा मी असा काही विचार केला नव्हता की मी कंटेंट क्रिएट करेल. मला फक्त मेमरीज सेव्ह करायच्या होत्या म्हणून मी काही व्हिडिओज तसे टाकत होते. आणि खरं तर 2025 मेमध्ये जेव्हा मी गावी गेले तेव्हा मी 1-2 व्हिडिओज पोस्ट केले आणि ते व्हिडिओज 2000 प्लस गेले आणि तेव्हा मला वाटलं की आता मी YouTube म्हणजे करायला पाहिजे, कंटेंट क्रिएशन मी सुरू करायला पाहिजे. आणि जेव्हा मी गावावरून परत आले तेव्हा मी एक रेसिपीचा व्हिडिओ टाकला आणि तो 50,000 व्ह्यूज गेले त्याच्या 2-3 दिवसामध्ये. तेव्हा मला वाटलं की आता मी रेसिपीजच टाकायला हव्यात, कारण रेसिपीज लोकांना आवडत आहेत. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत एक व्हिडिओ टाकला रेसिपीचा, तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ आणि ते तिन्ही चारही व्हिडिओज 20,000 प्लस होते. आणि अशी माझ्या YouTubeची सुरुवात 2025च्या जूनपासून झाली असं आपण म्हणू शकतो. खरं तर लाँग व्हिडिओज पण मी टाकू शकले असते, पण लाँग व्हिडिओज टाकायला तेव्हा माझ्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि त्यामुळे मग मी शॉर्ट्सपासून सुरुवात केली आणि शॉर्ट्स चालत पण होते. तर मग मी शॉर्ट्स टाकायला सुरुवात केली. मग असंच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मी शॉर्ट्स टाकत होते. मध्येच एखादा गणपतीमधला वगैरे असा वेगळा व्हिडिओ असायचा, पण मोस्टली 99.99% माझे सगळे शॉर्ट्स रेसिपीजचेच आहेत. आणि मी कुकिंगचेच व्हिडिओज का टाकले? खरं तर कुकिंग हा माझा विषय नव्हताच आधी. इट्स अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन ही स्टोरी. त्यानंतर दिवाळीमधला एखादा व्हिडिओ असेल, असे काही व्हिडिओज फक्त वेगळे आहेत. बाकी सगळे रेसिपीजचे होते. एखादा व्हिडिओमध्येच 15,000, 16,000 व्ह्यूज असे जायचे. पण मला 1,000 सबस्क्रायबर्स काही कंप्लीट होत नव्हते. खूप वेळा मध्येच असं वाटायचं, की आता YouTube बंद करूया, आता बास, आता नाही होणार आपल्याने आणि व्ह्यूज पण ठीक-ठाक येतायत. अशी कुठला व्हिडिओ 50,000, 1,00,000 असा जात नाहीये. काही-काही व्हिडिओसाठी असं वाटायचं, की ज्याला मी 50,000 व्ह्यूज बघतीये, त्यात मी एवढी मेहनत नाही केली आहे. पण ज्या व्हिडिओला 900 व्ह्यूज आहेत, त्याच्यात माझी जास्त मेहनत आहे. तर असं काहीच नाहीये, की तुम्हाला काहीच सांगता येत नाही, की कुठला व्हिडिओ व्हायरल जाईल. तर असं करत-करत जानेवारी आला आणि मीच ठरवलं होतं, की मी 1 वर्ष देईल YouTubeला आणि मी ट्राय करेल, की मॉनिटाईज जर झालं माझं चॅनल, तर मी YouTube कंटिन्यू करेल, नाहीतर मी ते सोडून देईल. तर असं करत जानेवारी आला. जानेवारीमध्ये मी एक व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला. माझ्या विठ्ठलवाड्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल, तर तो एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला आणि माझे तेव्हा 1,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले 2 दिवसांमध्ये. आणि त्याच्या नेक्स्ट 2 दिवसांमध्ये 2,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. कारण मी विठ्ठलवाड्यानंतर अजून 1-2 व्हिडिओज टाकले. ते सगळे व्हिडिओज माझे 3,00,000, 5,00,000 असे होते. आणि अशा प्रकारे माझे 6 महिने मला लागले 1,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायला आणि पुढचे 2 दिवसांमध्ये माझे 2,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आणि मग ठरवलं, की आता थांबायचं नाही. तर मी तुम्हाला हेच सांगेल, की जर तुम्हाला आता YouTube सुरू करायचं असेल, तर नक्की करा. वेळ अजूनही गेलेली नाहीये. कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि टॉपिक निवडा. कारण आज तुम्ही रांगोळीचा व्हिडिओ टाकताय, परत उद्या डान्सचा व्हिडिओ टाकतायत, मग कधी तुम्ही मिनी व्लॉग टाकताय आणि कधी वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्ही टाकत राहिलात ना, तर लोकं डिस्कनेक्ट होतात. आणि त्यामुळे म्हणजे जसं आपल्या टीव्ही चॅनलवरती असतं, स्पोर्ट्स चॅनलवरती जर आता मध्येच कार्टून चालू लागलं किंवा सीरियल चालू लागली, त्यानंतर लगेच एखादा मूव्ही लागला, तर आपण ते नाहीच बघणार किंवा न्यूजमध्येच चालायला लागली, तर आपल्याला ते नाही आवडणार. स्पोर्ट्ससाठी सेपरेट स्पोर्ट्स चॅनल आहे. तसं आपल्या चॅनलवर आपण काय कंटेंट देणार आहेत हे आधीच ठरवा. जर तुम्हाला व्लॉगिंग वगैरे करायचं असेल, तर तुम्ही सुरुवातीपासूनच तसे व्हिडिओज टाकत राहा. असं व्ह्यूज कमी आले म्हणून टॉपिक चेंज नका करू. कारण जर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज टाकत राहिलात, तर मला वाटतं तुम्हाला जास्त वेळ लागेल चॅनल मॉनिटाईज करायला किंवा 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करायला. त्यापेक्षा आधीच एक टॉपिक निवडा, ज्याच्यावर तुम्ही जास्त बोलू शकता किंवा ज्याबद्दल तुम्हाला खूप माहिती आहे किंवा ज्याबद्दल तुमच्याकडे खूप कंटेंट आहे आणि लोकं एंटरटेन होतात. तर असा एक टॉपिक निवडा आणि त्यावरती कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे YouTubeमध्ये खूप पेशन्स लागतात. जसं मी म्हणलं, की 6 महिने झाले होते, 1,000 सबस्क्रायबर नव्हते पूर्ण झाले. मेहनत तर मी खूप घेत होते आणि व्हिडिओज फार काही चालत नव्हते. त्यामुळे असं वाटत होतं, की आता बंद करू की काय? पण नाही, असं वाटतं, की आज आपण बंद केलं आणि उद्याचा व्हिडिओ जर चालणार असेल, तर आज नको थांबायला. मग उद्याचा व्हिडिओ टाकून बघू. असं बऱ्याचदा होतं, की आता बास, आता थांबू आपण. पण असं नका करू. व्हिडिओज टाकत राहायला पाहिजे.
एक दिवस नक्की चॅनल चालेल आणि मेहनतीचं फळ तर नक्की मिळेल. तर असा माझा YouTubeचा प्रवास सुरू झाला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला YouTube बद्दलचे व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा नक्की सांगा. आणि हां, चॅनल सुरू करतानाच लक्षात घ्या कॉपीराईट येईल असे कुठलेही व्हिडिओज टाकू नका. YouTubeच्या ज्या टर्म्स आणि पॉलिसीज आहेत त्या वाचून मग चॅनल सुरू करा आणि किंवा दुसरे व्हिडिओज ट्रेंडिंग आहेत ते डाउनलोड करून कॉपी पेस्ट करून तुमचे व्हिडिओजमध्ये जर तुम्ही पोस्ट करत असाल तर ते सुद्धा डिमॉनिटाईज होऊ शकतं. त्यामुळे मेहनतीवर पाणी फिरण्यापेक्षा आधीच काळजी घ्या आणि सगळ्या पॉलिसीज फॉलो करून व्हिडिओज टाकत जा. आता भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.